जे शाखा प्रमुख आहेत पातळीच्या पाड्याचे ते देखील आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. तसेच भरतदादा भोये हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. चांगलं मत त्याने व्यक्त केलं. पहिल्याच वर्षामध्ये दर्जेदार आयोजन योगेश दादा सुरकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना होतोय सुरू. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा. 3 षटकांचा सामना. 2 फलंदाज सज्ज आहेत, आदित्य आणि राजू. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट चेंडू. नक्कीच इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि 1च्या मदतीने टीमची टोटल 2 या आकड्यावरती. बाबर 11 आणि त्याच्या विरोधात संघ खेळतोय तो म्हणजेच वडके वॉरियर्स. या 2 टीम मध्ये सुरू असलेली लढत. तर नक्कीच अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. साई प्रीतच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब सर्वांनी करायचं आहे. दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. या वाहिनीचे प्रोप्रायटर आहेत चंदूदादा वाघमारे तसेच प्रेमदादा वाघमारे या वाहिनीचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या माध्यमातून नक्कीच 8 ते 9 वर्ष ही आपण लाईव्हची वाहिनी पाहायला मिळते. साईप्रीत दर्जेदार वाहिनी आहे आणि सर्वांनी लाईव्ह सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाहीये. सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा इथून मात्र डान्सिंग डाबल विकेट. पडवून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव एकवटली गेली आणि 1च्या मदतीने टीमची टोटल 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधील. चेतनच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथून मात्र वाईट चेंडू. 1 धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 7 या आकड्यावरती. हा चेंडू इथून मात्र वेल स्टॉप. दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाव फलकावरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. तर चला सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल आपल्याला ऑन स्क्रीन आयोजक पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे. संदीप दादा दळवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच अमृत दादा सुरकर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म फलंदाज राजू आणि आदित्य अशी ही जोडी.
पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, पण नक्कीच हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. ब्रँडेड DPL धर्मा प्रीमियर लीग चौकार. तर नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा इथून मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अपील, लाऊड अपील पंचांकडे, आणि यस पंचांनी बोट आकाशाकडे. फलंदाज बाद DJ. तीन. नक्कीच IPL देखील सुरू झालेली आहे. आजचा दिवस पहिला इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर आपण पाहतोय इंडियन प्रीमियर लीग. नक्कीच धावसंख्या इथून मात्र 14 धावा. डॉट चेंडू येतोय. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपण पाहतोय आदित्य. 4 चेंडू फेस केलेत. धावा त्याच्या बॅट मधून आले 3. धावा येणं फार गरजेचं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकने टीमची टोटल 15 या आकड्यावरती जात असताना पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल स्ट्रायकिंग वरती येतोय. फलंदाज गणेश. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. पंचांकडे अपील, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे आणि अशा पद्धतीने षटक पंच षटक समाप्त होईल. दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15. ठीक आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. तिसरं षटक अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. रवी येतोय गोलंदाजी मार्क वरती. वडके वॉरियर्स. रवी चौधरी येत आहेत. हा चेंडू इथून मात्र सीमारेषा पलीकडे. फलंदाज बाद. बाद झाला. नवीन फलंदाज येतोय 34 क्रमांकावरती अनिश. सामना सुरू आहे बाबर 11 आणि वडके वॉरियर्स या दोन टीम मध्ये.
शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतंय. तर नक्कीच इथून मात्र लॉक नाही काहीच नाही. तर इथून मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यश त्यांवरती हा चेंडू ब्रश होतोय. पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद. धावफलकावरती 21 बॉल शिल्लक आहेत. दोन बॉल शिल्लक आहेत अंतिम षटकामधील. नवीन फलंदाज मिलिंद आलेत. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळाली या चेंडूवरती आणि अशा पद्धतीने 22 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक असेल. तर नक्कीच चौकार आले आणि अशा पद्धतीने बघा पंच देखील एन्जॉय करत असताना सामना. डान्सर पंच आहेत. धावसंख्या धावफलकावरती 26 आणि 27 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम वडके वॉरियर्स या टीमला. चला स्पीडअप घ्यायचा आहे. तर आपण टॉस करणार आहोत. लगा स्पोर्ट आणि आनंद लेजंड्स या दोन टीम मध्ये. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या.
तर आदरणीय संदीपदादा दळवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. लगा स्पोर्ट आणि आनंद लेजंड्स या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. तर नक्कीच इथून मात्र तर संदीपदादा दळवी यांना विनंती आहे या समोर जे पातलीच्या पाड्याचे शाखा प्रमुख आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नक्कीच इथून मात्र लगा स्पोर्ट आणि आनंद लेजंड्स या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. सामना 3 षटकांचा असेल. 1 षटक पॉवर सर्कलचा असणार आहे. चेसिंग कंपल्सरी. बघा कॅमेरामॅन इकडे कॅमेरा फिरवायचा आहे. बघा लाईट्स ऑन करायच्या आहेत. तर नक्कीच आदरणीय संदीप दळवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. सकाळपासून माहित नाही तुला काय लिहिलं ते बघ आता बघतो. बघा पंच सामना सुरू करायचा आहे. येस सर.
तर नक्कीच संदीप दादा दळवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. लगा स्पोर्ट आणि आनंद लेजंड्स या दोन टीम मध्ये. तर आदरणीय संदीप दादा दळवी शाखा प्रमुख आहेत, यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच लगा स्पोर्ट या टीमने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर नक्कीच पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळतो आणि धावसंख्या चौकाराने इथून मात्र 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. वैयक्तिक आणि सांघिक खातं ओपन केलं जात आहे. बॅट्समन अँड्रोच्या बॅटमधून हा चेंडू इथून मात्र फलंदाज बाद. अँड्रूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. आता समीकरण शिल्लक असेल 12 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. तर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज.
सेकंड ओव्हर मध्ये येतोय बॉलिंग मार्क वरती. बॉलर नेम काय आहे? अनिश आहे. हा चेंडू क्लीन बोल्ड. अनिशने पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केली आहे. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. संख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. धावसंख्या 21. धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. चौकार. तर नक्कीच इथून मात्र हा चेंडू देखील जातोय कव्हर सीमारेषा पलीकडे. पंच कोहिनूर सरांचा इशारा आलाय. चौकार.